एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी आज एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं 27 ऑगस्टला। आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज 27 ऑगस्टला तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालाय त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर घड्याळ न्यू देते की नाही न्यू देत आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे, कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केले जातात, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंगचा ट्रॅक कशा प्रकारे आहे, डांबरे आहे की मातीचा आहे की रोडाचा आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर ट्रॅक कशा प्रकारे आहे ग्राउंडच्या अंदरचा, त्याचबरोबर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते अंदर न्यावं लागते आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस कशा प्रकारे चालू आहे, उंची किती घेतला जातात, छाती किती घेतला जातात, किती विद्यार्थी आज रनिंग मध्ये पास झाले आणि किती विद्यार्थी रनिंग मध्ये फेल झाले, आणि त्याचबरोबर उंचीमध्ये, छातीमध्ये आणि वजनमध्ये किती विद्यार्थी या ठिकाणी काढत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। 27 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचं ग्राउंड झालं तळेगाव सीआरपीएफ सेंटर पुणे या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आणि त्याचबरोबर तळेगाव सेंटर आपल्याला जायचं कसं, त्याचबरोबर राहण्याची जेवणाची व्यवस्था कशा प्रकारे याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टी लक्ष ठेवायच्या आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। हा व्हिडिओ आपल्याला कंटिन्यू पाहायचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज 27 ऑगस्टला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्याचं ग्राउंड 27 ऑगस्टला होता तर ते विद्यार्थी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलं त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे। तर तुम्ही 4 ते 6 वाजेपर्यंत रांगेमध्ये त्या ठिकाणी लागू शकता। तुम्ही लवकरही लागले किंवा लेट जरी लागले तरी त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो रोल नंबर नुसार मुलांना त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वात अगोदर विद्यार्थी त्या ठिकाणी आज सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत मुलांना गेटच्या अंदर एंट्रीचा टाइम आहे। सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट आपल्याला वरती ठेवायचा, आधार कार्ड ठेवायचा, त्याचबरोबर आपल्याला हॉल तिकीट ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर आपण डॉक्युमेंट आपल्या फाईलमध्ये असू द्या, काही त्या ठिकाणी अडचण येणार नाही, एक लक्षात ठेवा। डोमेशियल सुद्धा आपल्याजवळ असू द्या, त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा असू द्या, मार्कशीट झालं हे सुद्धा आपल्याजवळ असू द्या। तर फाईल सुद्धा तुम्ही सोबत त्या ठिकाणी न्या सोबत, ठीक आहे। ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर सर्व डॉक्युमेंट आपल्या फाईलमध्ये राहू द्या। तर सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्री दिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी एका हॉलमध्ये बसून ठेवल्या जात आहे। हॉलमध्ये बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी खुर्च्या वगैरेची चांगली व्यवस्था आहे त्या ठिकाणी। तर मुलांना त्या ठिकाणी रोल नंबर प्रमाणे त्या ठिकाणी बसवलं जातं आणि रोल नंबर प्रमाणे बसवल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचा त्या ठिकाणी एक फॉर्म त्यांच्यापासून लिहून घेतला जातो। तर पेन आपल्याला सोबत न्यायचा आहे, त्याचबरोबर फेविकॉल त्या ठिकाणी न्यायचा आहे। तर आपल्याला फॉर्म आपल्याजवळून त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे। नॉर्मली फॉर्म आपलं नाव वगैरे लिहायचं आहे त्याच्यावर आणि सिग्नेचर वगैरे करायचे आणि फोटो त्यावर आपल्याला 2 फोटो चिपकवायचे, तर 2 फोटो त्या ठिकाणी लागणारच आहे, ठीक आहे। तर ह्या फॉर्म आपण लिहिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि बायोमेट्रिक्स मुलांची त्या ठिकाणी होत आहे। तर बायोमेट्रिक्स त्या ठिकाणी झाल्यानंतर मुलांची बायोमेट्रिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी थंब वगैरे घेतला जात आहे आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जे दोन्ही पायाला चिप लावून दिला जातं, RFID चिप दोन्ही पायाला त्या ठिकाणी लावून दिला जात आहे, ठीक आहे। आणि RFID चिप लावून दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना चेस्ट नंबर सुद्धा दिला जात आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मुलांना बसमध्ये बसवल्या जात आहे आणि बसमध्ये बसवल्यानंतर रोल नंबर नुसार बसमध्ये मुलांना बसवल्या जात आहे। रोल नंबर नुसार मुलांना बसवलं बसमध्ये तर ते बस डायरेक्ट ट्रॅक पाशी त्या ठिकाणी सोडत आहे। तर ट्रॅक पाशी आपल्याला त्या ठिकाणी एका बॅचमध्ये त्या ठिकाणी 100 पोरं त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे आणि एका दिवशी जवळपास 1000 या ठिकाणी पोरं बोलावल्या जात आहे। तर आज जवळपास या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 200 ते 250 विद्यार्थी आज गैरहजर या ठिकाणी होते, विद्यार्थी या ठिकाणी येत आहे, 750-800 विद्यार्थी या ठिकाणी येत आहे। आणि ट्रॅकचा जर आपण विचार केला तर ट्रॅक तुम्हाला सांगून देतो डांबरी ट्रॅक आहे, लक्षात ठेवा। 357 मीटरचा हा ट्रॅक आहे आणि डांबरी तो ट्रॅक आहे, लक्षात ठेवा। कच्चा डांबरी रोड आहे आणि त्यावर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 14 राऊंड या ठिकाणी मोजून मारायचे आहे। तर 14 राऊंड आपल्याला या ठिकाणी मोजून मारायचे आणि त्याचबरोबर घड्याळ न्यू देते का अंदर तर ते तुम्हाला सांगून देतो। सर्वात अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी घड्याळ तुम्ही जर घातली तर तुम्हाला कल्ला त्या ठिकाणी फाळणार आहे की घड्याळ आपल्या बॅगीमध्ये ठेवून द्या। तर ज्यांना सुद्धा घड्याळ सोबत न्यायची असेल तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो लपून न्यायचे तर तुम्ही कायच्यातही लपू शकता, पण आपल्याला अशा ठिकाणी लपून ठेवायचे की ते दिसली नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्याच विद्यार्थ्यांना घड्याळ नेता येणार अंदर जे बरोबर या ठिकाणी लपवणार आहेत। तुम्हाला माहित आहे कुठं लपवावं लागते तर, ठीक आहे। तर चांगल्या ठिकाणी आपल्याला लपवायचे ज्या ठिकाणी त्यांना दिसणार नाही, ठीक आहे। तर घड्याळ लपून ठेवा त्या ठिकाणी, गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर घड्याळ लपून ठेवा आणि त्याचबरोबर जेव्हा रनिंगसाठी आपल्याला सोडणार आहे तर जसं आपली रनिंग चालू झाली तशा प्रकारे तसेच जे विद्यार्थी मित्रांनो घड्याळ आपली काढायची, जिथं लपवले
तिथून त्या जागेवरून आणि आपल्याला घड्याळ लावायचे आणि धावायचे, तुम्हाला कोणीच त्या ठिकाणी काही बोलणार नाही, ठीक आहे. कारण की घड्याळ खूप इम्पॉर्टंट आहे. घड्याळवरच आपल्याला या ठिकाणी समजणार आहे की आपला टाइम किती झालाय आणि किती राऊंड आपल्याला मारायचे. आणि त्याचबरोबर 14 राऊंड त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना मोजणं शक्य होत नाही, तर रबड वगैरे सुद्धा तुम्ही 14 रबड वगैरे सुद्धा सोबत नेऊ शकता. एक रबड आपण फेकून द्यायचा, तर 14 रबड आपल्याला या ठिकाणी सोबत ठेवायचे. एक लक्षात ठेवा, हे तुम्ही या ठिकाणी जुगाड करायचं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, ज्यांचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅच मध्ये साठी सोडले, तर जसं त्या ठिकाणी स्कॅन पासून त्या ठिकाणी जसे विद्यार्थी त्या ठिकाणी दोन रांगेन त्या ठिकाणी मुलांना सोडत आहे, जसे तिथून ते स्कॅनर पासून निघाल तसं RFID चिप मध्ये त्या ठिकाणी टायमिंग काउंटिंग केलं जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर ते पूर्ण त्या ठिकाणी 14 राऊंड मारायचे आणि त्या ठिकाणी आज एका बॅच मध्ये 170 पोरं रनिंग साठी सोडले आणि 170 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो 110 मुलं या ठिकाणी आज क्वालिफाय झाले. तर एका बॅच मध्ये 100 आणि त्या ठिकाणी रनिंग झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी टाइम दाखवला जात आहे की तुमचा एवढा या ठिकाणी टाइम झालाय. ज्यांचा 24 मिनिटापेक्षा जास्त टाइम झाला तर त्यांना फेल केलं जातं, अपात्र केलं जातं. आणि ते जवळपास फेल झालेले विद्यार्थी जवळपास 30 विद्यार्थी फेल झाले आणि 70 विद्यार्थ्यांनी रनिंग त्या ठिकाणी काढली. आणि म्हणजे भरपूर कन्फ्यूज त्या ठिकाणी होत आहे. 12-13 राऊंड मारले, त्यांना असं वाटत आहे की 14 राऊंड आपण मारले, ठीक आहे. तर एक जास्ती तुम्ही मारून दिला तर काय त्या ठिकाणी अडचण नाही, एक लक्षात ठेवा. तर जे विद्यार्थी रनिंग मध्ये कटले त्यांना जे रिजेक्टेड स्लिप दिले जात आहे त्यांना त्या ठिकाणी बाहेर पाठवलं जात आहे. आणि ज्यांनी रनिंग काढली त्यांना समोर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आणखीन त्यांना अंदर नेत आहे, त्या ठिकाणी उंची छाती वजन घेत आहे. तर उंची त्या ठिकाणी किती घेतात, तर उंची 170 सेंटीमीटर घेत आहे, छाती 80 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरती पाहिजे. 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केला जाते, फेल केला जाते, ठीक आहे. तर हे झाल्यानंतर ST कॅटेगरीसाठी उंची त्या ठिकाणी जी आहे 162.5 सेंटीमीटर उंची घेतला जाते ST कॅटेगरीच्या आणि छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. वजन 50 किलोच्या वरती असला पाहिजे, ठीक आहे. 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केला जाते, फेल केला जाते, ठीक आहे. उंचीमध्ये जवळपास 4-5 विद्यार्थी कडत आहे, छातीमध्ये 3 विद्यार्थी कडत आहे, 3-4 पोरं छातीमध्ये कडत आहे आणि वजनमध्ये एखादा विद्यार्थी त्या ठिकाणी कडत आहे, असे 10 विद्यार्थी कडत आहे. तर अशा प्रकारे ग्राउंड झाला. आता जायचं कसं, भरपूर विद्यार्थ्यांची कमेंट आहे. तर ज्यांचा सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तळेगाव CRPF सेंटर पुणे या ठिकाणी, आपल्याला एका गोष्टीचं लक्षात ठेवा, दोन चादर आपल्याजवळ असू द्या, ठीक आहे. एखाद्या दोरामध्ये चादर आणा, कारण की डोंगराळ भाग आहे, इकडे थंडी जास्त राहते, पाणी पडतच राहते इकडे, लक्षात ठेवा. तर थंडी आहे, थंडी खूप या ठिकाणी लागते, तर आपल्याजवळ चादर असू द्या. तर यायचं कसं, जर पहा आपल्याला तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही ठाणे म्हणा, पालघर म्हणा, गडचिरोली म्हणा, त्याचबरोबर मुंबई म्हणा, नागपूर म्हणा, त्याचबरोबर गडचिरोली म्हणा, नांदेड म्हणा, परभणी म्हणा, कोणत्याही जिल्ह्यातले असाल, सर्वात अगोदर पुणे रेल्वे स्टेशनवर यायचं. पुणे रेल्वे स्टेशनपाशी तुम्ही आले तर पुणे रेल्वे स्टेशन पासून जे लोणावळाची जे लोणावळा तळेगाव हे लोकल या ठिकाणी चालूच राहते आणि 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपयात तुम्हाला या ठिकाणी तळेगावला पोहोचते. तर 10 रुपयाची तिकीट काढायची लोकलची, तळेगावला आपण पोहोचायला आहे. आणि तळेगावला तुम्ही पोहोचल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर बरोबर 3.5 किलोमीटर ते 4 किलोमीटर सेंटर येते. तर पैदल तुम्ही जाऊ शकता आणि ऑटोने जर गेले तर जास्त त्या ठिकाणी पैसे सांगते. आणि रूम भाड्याचा जर आपण विचार केला, रेल्वे स्टेशन पाशी जर रूम करसाल तर 500-600 रुपये द्यावं लागणार आहे. आणि जराशे तुम्ही अंदर जासाल 3-4 किलोमीटर अंदर, तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जवळपास सस्ती भेटू शकते, जवळपास 300 पर्यंत तुम्हाला रूम भेटू शकते, 300-400 पर्यंत, ठीक आहे. आणि जेवणाचा जर आपण विचार केला तर 80 ते 100 रुपयापर्यंत आपल्याला जेवण भेटणार आहे, ठीक आहे. तर येता डब्बा आपल्याजवळ सोबत आणा, ठीक आहे. जे पण विद्यार्थी दुरून येत असाल या ठिकाणी भरतीवर डब्बा वगैरे घरून आणा, जेणेकरून जेवणाचा खर्च आपला वाचणार आहे त्या ठिकाणी. तर चादर वगैरे आणा, डोंगराळ भाग आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. अशी प्रोसेस आजच्या डिटेल्स थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.